kids. Say hello, Shivanya. Hi. Hello. Welcome back to my channel. Today we are going to learn something very easy and fun. Okay? Something easy and fun. Easy and fun. One and Many. very good. One and many means more than one things. म्हणजेच काय एक असेल तर एकच थिंग आणि एक पेक्षा जास्त काउंट झालं असेल तर त्याला काय म्हणायचं आपल्याला मेनी म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आपल्याजवळ एकच पेन असेल तर त्याचं काय होणार आहे पेन होणार आहे आणि आपल्याकडे एकाच वेळेस 4 ते 5 पेन असेल तर ते कशात जाणार आहे काउंट मेनी मध्ये जाणार. त्याचं काय होणार पेन्स होणार आहे. म्हणजे आपण त्यास काय बोलणार आहे पेन्स बोलणार आहे. तर अशीच आपण एक्झाम्पल आता खाली पाहणार आहोत. ओके शिवन्या? Yes. Let's we are some examples. Okay, cats. Very good, Shivanya. Very good. Dog. Apples. Very good, Shivanya. Toys. ह्यामध्ये काय लागलेलं आहे तर प्रत्येक फक्त लास्टला यस लागलेलं आहे. सेम ॲज इट इज स्पेलिंग. जसं की TOY म्हणजे टॉय, TOY यस म्हणजे काय झालं टॉयज झालं. नेक्स्ट एक्झाम्पल शिवन्या. Books. BOOKS मीन्स बुक्स झालं. यामध्ये काय लागलाय प्रत्यय परत यस हा प्रत्यय लागलेला आहे. सिम्पल थिंग आहे आणि हे सगळ्यांना इझी वाटणार आणि फन इंटरेस्टिंग आहे. टेन्शनचं कामच नाही यामध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल कॅटचं तर स्पेलिंग सगळ्यांना देतात CAT कॅट आणि यामध्ये मेनीमध्ये काय येणार आहे CATS. त्याला काय लागलेला आहे फक्त प्रत्यय यस लागलेला आहे कॅट्स झालेलं. ओके. Pens. PEN पेन PENS पेन्स. व्हेरी गुड शिवन्या. मँगोज यामध्ये काय लागलंय MANGO आणि त्याला प्रत्यय काय लागलेला आहे यामध्ये E आणि S. आतापर्यंत आपण फक्त ES चे एक्झाम्पल पाहिलेत. यामध्ये आपण ES असणारे प्रत्यय पाहतोय. मँगोज MANGOES मँगोज. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल शिवन्या. चिल्ड्रन CHILD चाइल्ड आणि यामध्ये काय होणार आहे यामध्ये स्पेलिंग पूर्णपणे चेंज होणार आहे. CHILDREN चिल्ड्रन यामध्ये होणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल शिवन्या. मेन आणि यामध्ये काय होणार आहे मॅनचं मेन होणार आहे MAN मॅन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट्स मध्ये करा. थँक्यू फॉर वॉचिंग. शिवन्या से बाय.